नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या थंबनेलला तसेच आता तुम्ही व्हिडिओत देखील पाहू शकता की आपण कशा प्रकारे हे डिझाईन बनवलेली आहे. एकदम बेसिक सिंपल पद्धतीत आपण आपली हे डिझाईन प्रेझेंट करण्याचं काम केलेलं आहे आणि या डिझाईनची लिंक ही तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटणार आहे. पासवर्ड तुम्हाला व्हिडिओत दिलेला आहे, तिथून तुम्ही ही फाईल डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर पासवर्ड थ्रू एक्स्ट्रॅक्ट करू शकताय. तर मित्रांनो, तुम्हाला आता दाखवतो की अशा प्रकारे आपली ही फाईल असणार आहे. आता तुम्हाला थोडक्यात दाखवतो आपण कशा प्रकारे ही डिझाईन आपण बनवलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे व्हाईट बॅकग्राऊंड घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हे एक येलोइश बॅकग्राऊंड आहे, हे आपण इथे ॲड करून घेतलं आहे. त्याच्यानंतर वरती ही तोरण PNG इथे ॲड करून घेतली, कारण आपला सणासुदीचा डिझाईन आहे, दसऱ्याची डिझाईन आहे आपली. त्याच्यानंतर इथं आता आपण हे टेक्स्ट श्रीलिपीमध्ये आपण टाईप करून घेतलेलं आहे आणि त्याला डबल कलरमध्ये प्रेझेंट करण्याचं काम केलेलं आहे. तुम्ही बघू शकता ते कशा प्रकारे दिसते. त्याच्यानंतर इकडं तुम्ही बघू शकताय ही दसऱ्याची PNG आपण दिलेली इथे ॲड केलेली आणि अशाच प्रकारची PNG तुम्हाला आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आपण अपलोड केलेली आहे, त्या व्हिडिओत तुम्ही या PNG डाउनलोड करू शकताय. तर इथं अशा प्रकारे सेट केलं. त्याच्यानंतर लॉक करून परत इथे खाली हे टेक्स्ट टाकून घेतले, निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. अशा प्रकारे हे टेक्स्ट ॲड केल्यानंतर प्रभू श्रीराम आणि रावणाचं हा एक PNG इमेज आहे, ही PNG आपण ॲड करून घेतलेली. त्याच्यानंतर आता इकडे दसरा आहे, त्यामुळे आपट्याची पानं, हळद कुंकू आणि थोडंसं एक झेंडूचं फूल असे हे एक PNG आपण इथे ॲड करून घेतलेली आहे. तर त्याच्यानंतर आता ही आपण बैलगाडा शर्यत क्षेत्रातील आपण हे डिझाईन बनवतोय, त्यामुळे इथं आता आपण मोठा सोन्या, या मोठ्या सोन्याची आपण ही PNG हे ॲड करून घेतलेले. आपण बरेच डिझाईन मोठ्या सोन्यावर आपण बनवलेले आहेत, हे देखील आपण डिझाईन त्याच्यावरच आपण बनवतोय. तर इथं अशा प्रकारे सोन्याचा फोटो इथे ॲड केल्यानंतर इथं आपण ही क्राऊनची PNG आहे हे ते ॲड करून घेतले. त्याच्यानंतर लॉक केलं. इथे पुन्हा एकदा आता हे तुम्हाला टेक्स्ट पाहायला भेटतंय. हे देखील फॉन्ट आपण इन्फिनिटी फॉन्टचा यूज करून आपण इथे हे टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे. कशा प्रकारे टाकलेलं हे तुम्ही बघू शकताय आणि त्याला आपण टेक्स्चर इफेक्ट अप्लाय केलेला आहे. त्याच्यानंतर आता इथं आपल्याला खाली शुभेच्छुक हे टेक्स्ट टाकायचे आहे. त्यासाठी आपण इथे एक रेक्टँगल तयार करून घेतला आहे आणि त्याच्यानंतर अजून एक रेक्टँगल ॲड केला. आधीचा होता तो चॉकलेटी कलरमध्ये, आत्ता आपण बनवला तो येलो कलरमध्ये आपण इथे हे अशा प्रकारे ॲड करून घेतलेलं आहे. त्याच प्रकारे आता इकडे आपण शुभेच्छुक हे टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण हे टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपण हिंदी केसरी सोने 50-50 फॅन्स क्लब हे अशा प्रकारे आपण टेक्स्ट टाकलेलं आहे, जे की खांड बोल्ड फॉन्टमध्ये आपण हे टेक्स्ट टाकलेलं आहे. आणि आता आपली बऱ्यापैकी ही डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण एक आपल्या डिझाईनमध्ये थोडंसं अट्रॅक्टिव्हनेस आणण्यासाठी आपण ही आपट्याच्या पानाची PNG आहे, त्याला आपण मोशन ब्लर इफेक्ट देऊन ही आपण PNG तयार केलेली आहे. आणि ती PNG देखील आपण व्यवस्थितरित्या इथे सेट करून घेतली. आणि फायनल म्हणजे
तो आपला लोगो. तर इथं आपण आपला लोगो ॲड करून घेतला आहे आणि अशा प्रकारे आपली ही दसऱ्यानिमित्ताची डिझाईन ही पूर्ण झाली. तर ही डिझाईन, ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा. या डिझाईनसाठी लागणारा पासवर्ड हा आपण सिंगल स्टेपमध्ये व्हिडिओत दिलेला आहे, तो तुम्ही पहा आणि आपली ही PLP फाईल तुम्ही डाउनलोड करा. नक्कीच तुम्ही PLP फाईल यूज करू शकताय. तर धन्यवाद मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. त्याचपूर्वी या व्हिडिओला लाईक करा आणि ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा.